अन्सारी सय्यद यांना दमदाटी, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पोलीस अधीक्षकांना निवेदन। शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार संघाची कार्यकारिणी सय्यद अन्सर राजू सय्यद वय वर्ष 55 वाबळे कॉलनी अहिल्यानगर यांनी वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याने बाबासाहेब बलभीम सानप दसरेनगर वसंत टेकडी अहिल्यानगर याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राज चेंबर्स कोटला येथे घडली। पत्रकार सय्यद व सानप यांचे या ठिकाणी समोरासमोर ऑफिस आहे। शनिवारी दिनांक 9 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सय्यद यांच्याकडे आलेला गणेश उर्मुले हे राज चेंबर्स कोटला परिसरात लघुशंकेसाठी गेले असता सानप याने गणेश उर्मुले यांना शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांच्याकडून बळजबरीने ती जागा पाण्याने धुवून घेतली। मारहाण होत असताना पत्रकार सय्यद व त्यांचा मुलगा सोडविण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांना देखील सानप यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली। पत्रकार आहेस तर जास्त हुशारी करतोस का? तुमची लायकी काय आहे हे मला माहित आहे। मी चांगल्याना कामाला लावेल, आता पुढचा नंबर तुझाच आहे, अशी जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाटगे यांना पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। स्वतः निर्णय मध्ये म्हटले आहे की सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकारांनी केली आहे। संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। आज नगरमधील ज्येष्ठ पत्रकार अन्सर सय्यद यांना 9 तारखेला 9 ऑगस्टच्या दिवशी मारहाण करून धक्काबुक्कीची जी घटना राज चेंबर या परिसरात घडली त्याच्या अनुषंगाने नगरमधील पत्रकार मोठ्या संख्येने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाटगे साहेब यांना भेटून निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि या संपूर्ण घटनेची माहिती पत्रकारांनी चर्चेदरम्यान पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेली आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। खरं पाहिलं तर अशा प्रकारे पत्रकार एका वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी सोडवण्यासाठी गेलेला असताना त्याला धक्काबुक्की करणं आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देणं अशा प्रकारची घटना घडणं ही खूप धक्कादायक गोष्ट आहे आणि या अनुषंगाने अतिशय कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी शहरातील पत्रकारांनी यावेळी केलेली आहे।